आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत आणि आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो असतो, स्वामींची मूर्ती असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एक स्वामी भक्त आहोत, स्वामींची सेवा करतो, स्वामींवर आपला अखंड विश्वास आहे. अशा स्वामी भक्तानं आपल्या घरामध्ये प्रत्येक गुरुवारी ह्या सेवा करायच्या आहेत. या सेवा केल्यानंतर स्वामी महाराजांचा एक कृपाशीर्वाद त्या कुटुंबावरती राहतो. त्या कुटुंबातील अडचणी, संकटे सर्व दूर होतात. त्या कुटुंबामध्ये सुख, समृद्धी, आनंदाचं वातावरण निर्माण होतं आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश येतं. तर कोणत्या अशा सेवा आहेत किंवा कोणते असे उपाय आहेत बघा, जे आपल्याला प्रत्येक गुरुवारी आपल्या घरामध्ये करायचे आहेत. या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल, तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिया लाईफ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आपण एक स्वामी भक्त आहोत बघा आणि आपल्याकडनं दररोज काही सेवा, काही उपाय घरामध्ये होत नाही. महिलांकडून सुद्धा काही सेवा आणि काही उपाय ह्या घरामध्ये होत नाहीत बघा दररोज. पण जर गुरुवारी तुम्ही तुमच्या घरामध्ये जर हे उपाय किंवा ह्या सेवा जर केल्या ना, तर तुमच्या कुटुंबावरती स्वामींचा एक कृपाशीर्वाद राहील बघा. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्या घरामध्ये स्वामी महाराजांची सेवा होते, उपासना होते, त्या घरामध्ये अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होतात आणि त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची ही प्रगती होत जाते बघा. कारण स्वामींचा एक कृपाशीर्वाद प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरती असतो, स्वामींचा एक वरदहस्त असतो. त्यामुळं त्या व्यक्तीवर किती जरी संकट आले, किती जरी अडचणी आले ना, तरीसुद्धा स्वामी महाराज त्यातून बाहेर पडण्यासाठी त्या व्यक्तींना मार्ग हे दाखवत असतात. कारण त्या घरामध्ये साक्षात स्वामी महाराजांचा वास असतो आणि त्या घरामध्ये स्वामींची सेवा केली जाते. काही वेळेला आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपण इतकं व्यस्त झालेलं असतो ना, की स्वतःसाठी सुद्धा वेळ नसतो बघा. पण स्वामींवर आपला विश्वास मात्र अखंड असतो. जरी तुम्हाला काही वेळेला महिलांना सांगते की दररोज जरी तुम्हाला नाही हे उपाय करणे किंवा सेवा करणं शक्य होत घरामध्ये, तर गुरुवार तरी बाहेर जॉब करतात त्यांनीसुद्धा गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे आणि घरामध्ये हे उपाय सर्व करायचे आहेत. किंवा तुम्ही जॉबवरून घरी आल्यानंतरसुद्धा घरामध्ये हे राहिलेले उपाय घरामध्ये करू शकतात. उपाय खूप महत्त्वाचे असतात बघा आणि ज्या घरामध्ये हे उपाय केले जातात त्या घरामध्ये एक सकारात्मकता येते. त्या घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये तर यश येतेच, त्या व्यक्तीची सुद्धा दिवसेंदिवस प्रगती होत जाते बघा आणि स्वामींचा वास एक त्या घरामध्ये राहतो. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गुरुवार म्हटल्यानंतर बघा आपण इतर वेळेला नाही आपल्याकडनं सेवा होत, पण गुरुवारी आपण सकाळी लवकर उठतो. स्वामींची जी पण सेवा करणं शक्य होईल ती सेवा आपण करत असतो. आणि तुम्हाला सर्वांना एक सांगते की गुरुवारी ज्याप्रमाणे बघा, गुरुवारी आपण काही गोष्टी किंवा काही कामं घरामध्ये करायची नसतात की त्यामुळं काय होतं, तर माता लक्ष्मी नाराज होते आणि घरातून निघून जाते. कारण अशी काही कामं आहेत की ती भगवान विष्णूंना आवडत नाहीत आपण केल्यानंतर, आणि ती कामं जेव्हा आपल्याकडनं होतात तेव्हा भगवान विष्णू, माता लक्ष्मीसुद्धा नाराज होते. त्याचप्रमाणे ह्या दिवशी जर तुम्ही असा काही उपाय किंवा सेवा जर केले ना, तर भगवान विष्णूसुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होतील, स्वामी महाराजसुद्धा प्रसन्न होतील. त्याचप्रमाणे बघा, माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये एक कृपाशीर्वाद राहील. गुरुवार हा आपल्या भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे. गुरुवारी ज्याप्रमाणे घरामध्ये काही कामं करायची नसतात की जी कामं आपण केल्यानंतर भगवान विष्णू, माता लक्ष्मी नाराज होते आणि आपल्या घरातून निघून जाते, यासाठी काही कामं आपल्याला गुरुवारी करायची सुद्धा नसतात. आता त्याचप्रमाणे बघा, काही कामं महत्त्वाची किंवा काही सेवा, काही उपाय हे जर आपण गुरुवारी केले घरामध्ये, तर माता लक्ष्मीचा, भगवान विष्णूंचा एक कृपाशीर्वाद मिळतो. शिवाय आपल्या गुरूंचा, आपल्या स्वामींचा सुद्धा एक वरदहस्त आपल्याला मिळतो आणि त्यांचासुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळतो. यासाठी आपल्या घरामध्ये प्रत्येक महिलेने हे उपाय, ह्या सेवा नक्कीच करा. तर गुरुग्रह मजबूत होण्यासाठी गुरुवारी कोणते उपाय करायचे आहेत, तर पहिला उपाय तुम्हाला सांगते. महिलांनी सकाळी लवकर उठायचं आहे गुरुवारी. लवकर उठल्यानंतर आंघोळीच्या आधी आपल्याला घरामध्ये थोडी साफसफाई करायची आहे. साफसफाई म्हणजे असं नाही की कानाकोपऱ्यातल्या जाळ्या काढायच्या आहेत गुरुवारी किंवा जास्त आपल्याला अडगळीतलं सामान वगैरे काढायचं, अशा कोणताही प्रकार आपल्याला गुरुवारी घरामध्ये करायचा नाही. थोडक्यात तुम्हाला फक्त घरामध्ये जे आपण कचरा वगैरे काढतो, झाडून काढतो, तशा आपल्याला रूममधला झाडू वगैरे मारायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, तर आपल्याला बघा, त्या दिवशी आपल्याला फरशी वगैरे काहीही पुसायची नसते. गुरुवार आहे, गुरुवारी आपल्याला फरशी पुसायची नाही. त्यानंतर गुरुवारी आपल्याला काय करायचं, तर त्यानंतर आपल्याला थोडंसं झाडून वगैरे घेतल्यानंतर अंघोळ वगैरे करायची. अंघोळ झाल्यावर अंगणामध्ये थोडीशी रांगोळी काढून घ्यायची, पाण्याचा सडा टाकायचा, झाडून घ्यायचा अंगण वगैरे, एक छोटीशी रांगोळी काढायची
आता उंबरठ्याला आपल्याला गुरुवारी हळदीचं लेपन करायचंच आहे. न चुकता गुरुवारी हळदीचं लेपन नक्की करा. आपण एक स्वामी भक्त आहोत, स्वामींच्या मार्गातले सेवेकरी आहोत आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा स्वामींचे कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी नक्कीच गुरुवारी तुम्ही उंबरठ्याला हळदीचं लेपन न चुकता करा. आता उंबरठ्याला हळदीचं लेपन कसं करायचं असतं सर्वांना माहिती असेल तरी मी थोडक्यात तुम्हाला सांगते. थोड्याशा वाटीमध्ये तुम्ही गोमूत्र टाका. तुमच्याकडे जर गोमूत्र असेल तर गोमूत्र घ्या किंवा गंगाजल जरी असेल तरीसुद्धा चालेल, गुलाब पाणी असेल तरीसुद्धा चालेल. तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि हळदीचं एक मिश्रण तयार करायचं आहे आणि हे पूर्ण उंबरठा आपल्याला लेपन करून घ्यायचं आहे, म्हणजे सारवून घ्यायचं आहे उंबरठा आपल्याला. जिथून आपण घरामध्ये प्रवेश करतो तो उंबरठा. त्यानंतर त्या उंबरठ्यावर एक छानपैकी रांगोळी काढायची छोटीशी. इकडे डाव्या साईडला थोडीशी, उजव्या साईडला थोडीशी. हळदी कुंकू लावायचं उंबरठ्याला, पूजा करून घ्यायची. अगरबत्ती वगैरे ओवाळायची थोडीशी. तुमच्याकडे जर एखादं फूल असेल तर ह्या साईडला एक, ह्या साईडला एक ठेवून द्या आणि उंबरठ्याला नमस्कार करा. हे सर्व झाल्यानंतर बघा आता गुरुवार आहे बघा, तर त्या दिवशी आपल्याला न चुकता प्रत्येक दादाने किंवा प्रत्येक महिलेनं गुरुवारी पिवळं वस्त्र नक्की धारण करा. पिवळा रंग आपल्या स्वामींना विशेष प्रिय आहे बघा. आणि तुम्ही जर पिवळ्या कलरचं वस्त्र जर गुरुवारी धारण केलं तर गुरूंचा एक आशीर्वाद मिळतो, शिवाय आपला गुरुग्रहसुद्धा मजबूत होत जातं. स्वामींची मूर्ती असेल किंवा काहींच्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो असेल, तर आता मूर्ती आहे तुमच्या देवघरामध्ये, तर तुम्हाला माहीत आहे की दररोज तुम्हाला अभिषेक करणं शक्य होत नाही. पण गुरुवारी आपल्या घरामध्ये स्वामींच्या मूर्तीला अभिषेक तुम्हाला करायचाच आहे. वेळात वेळ काढून तुम्हाला गुरुवारी अभिषेक करायचा आहे. गुरुवारी अभिषेक कधीही चुकवू नका. जरी एखाद्या दिवशी स्किप झाला तर ती गोष्ट वेगळी आहे, पण गुरुवारी शक्य होईल तेवढा अभिषेक तुम्ही करा. कारण अभिषेक आपल्याकडनं होणं खूप महत्त्वाचं आहे. घरात मूर्ती आहे स्वामींची म्हटल्यानंतर. आता अभिषेक कसा करायचा असतो तर पंचामृताचा अभिषेक तुम्ही स्वामींना करू शकता. किंवा जरी तुम्ही आता पंचामृताचा म्हणजे काय तर मध, तूप, दही हे सर्व आपण गोष्टी ज्या असतो त्या सर्व मिक्स करतो किंवा साखर वगैरे, तूप हे सर्व घेऊन आपण स्वामींना अभिषेक करत असतो. तर तुम्हाला एक सांगते, तुमच्याकडे जरी ह्या वस्तू अवेलेबल नसतील आणि तुम्ही नुसतं दूध आणि पाणी ह्याचं जरी अभिषेक केला, म्हणजे पंचामृताचा जरी अभिषेक केला ना स्वामींच्या मूर्तीला तरीसुद्धा चालेल. ह्यानंतर अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर फोटो आहे बघा, स्वामींचा फोटो आहे, मूर्ती नाही घरामध्ये, तर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा. फोटोला सुद्धा थोडंसं अष्टगंध लावायचं. स्वामींची मूर्ती आहे तर मूर्तीला अष्टगंध लावायचं. सर्व देवांना त्या दिवशी अभिषेक करून घ्या. असं नाही की आता स्वामींची मूर्ती आहे म्हटलं तर आपण स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करणार नुसतं आणि बाकीच्या देवांना नुसतं स्नान घालणार का, तर असं नका करू. जेवढे देव आहेत ना त्या सर्व देवांना सुद्धा अभिषेक त्या दिवशी तुम्ही नक्कीच गुरुवारी घाला. त्यानंतर अभिषेक सर्व झाल्यानंतर व्यवस्थित जाग्यावरती मूर्ती वगैरे सर्व देव ठेवून द्या. आता स्वामींचं आवडीचं ही नात तर प्रत्येक स्वामी भक्तांना मी सांगते की घरामध्ये नक्कीच आणून ठेवा. स्वामींना ही नात तर विशेष प्रिय आहे बघा. धार्मिक ठिकाणी तुम्हाला सहज मिळून जाईल. तर कापसाच्या साह्याने आपल्याला स्वामींच्या मूर्तीला थोडंसं ही नात तर लावायचं आहे. फोटोला सुद्धा आपल्याला ही नात तर लावायचं आहे. सर्व देवांची देवाऱ्यामध्ये पूजन करून घ्यायचं आहे. स्वामींचा एक गुरुवार म्हटल्यानंतर ह्या दिवशी तुम्ही न चुकता स्वामींच्या फोटोला, मूर्तीला पिवळ्या रंगाचं जे पण तुम्हाला फूल मिळेल ते फूल नक्की अर्पण करा. आता फूल मिळण्यासाठी आपल्याला जास्त खर्च लागतो किंवा जास्त आपल्याला खूप जास्त त्यासाठी काही करायला लागतं असं नाही. तर बाजारामध्ये, मार्केटमध्ये जरी तुम्ही सहज गेला ना तर तुम्हाला तिथं कोणत्याही पिवळ्या रंगाचं फूल मिळून जाईल. जर तुम्हाला सोनचाफा मिळाला तरीसुद्धा चालेल, झेंडूचं फूल पिवळ्या रंगाचं मिळालं तरीसुद्धा चालेल, किंवा तुम्हाला जाई जुई किंवा मोगरा किंवा गुलाबाचं जरी फूल मिळालं ना तरीसुद्धा या फुलांपैकी तुम्ही एक फूल स्वामींना नक्की अर्पण करा. पण शक्य होईल तेवढं पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करण्याचा प्रयत्न. स्वामींचा गुरुवार आहे म्हटल्यानंतर तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी स्वामींच्या फोटोला किंवा स्वामींच्या मूर्तीला नैवेद्य अर्पण करायचाच आहे. चपाती भाजीचा जेवणाचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे गुरुवारी. तुम्हाला दररोज जरी नाही शक्य, दररोज तुम्ही दूध, साखर, एखाद्या फळाचा नैवेद्य अर्पण करता, पण गुरुवारी आपल्याला चुकवायचं नाही. गुरुवारी आपल्या स्वामींना सकाळी संध्याकाळी जेवणाचा नैवेद्य अर्पण नक्कीच करा. सायंकाळच्या वेळेला तुम्हाला सकाळी आरती करणं शक्य नाही तर सायंकाळच्या वेळेला दिवा धूप आरती लावतो बघा आपण तिन्हीसांच्या वेळेला, त्यावेळेला स्वामींची आरती करा, गणपतीची आरती करा, दत्त महाराजांची आरती करा आणि आपल्या घरामध्ये जो नैवेद्य बनवला तो स्वामींना तुम्ही अर्पण करा. आता हे एक तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला अजून एक काय करायचं, तर नैवेद्य अर्पण करताना सकाळी संध्याकाळी तुळशी पत्राचा वापर करायचाच आहे नैवेद्यामध्ये. ह्या गोष्टींची काळजी घ्या. आता बघा गुरुवार आहे म्हटल्यानंतर सेवासुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तर तुम्ही गुरुवारी कोणती सेवा करू शकता, तर बघा इतर वेळेला सेवा करणं शक्य होत नाही, पण गुरुवारी सेवा करा. वेळात वेळ काढून सेवा करा. स्वामींचा जर तुम्हाला कृपा आशीर्वाद मिळवायचा असेल ना तर तुम्हाला गुरुवारी थोड्या तरी का विना सेवा हे तुमच्याकडनं झाल्या पाहिजेत बघा. मी असं म्हणत नाही की तुम्ही दररोज तुम्ही कसं पण करा, काही पण करा आणि स्वामींच्या सेवा करा.
असं नाही, तुम्हाला दररोज नाही शक्य होत, पण गुरुवार तर आपल्या स्वामींचा वार आहे, गुरुवार आपल्या गुरूंचा वार आहे. या दिवशी तुम्हाला वेळात वेळ काढून सेवा करायलाच पाहिजेत बघा. कारण सेवा आपण केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये अडचणी, संकटे जे येतात बघा, त्यातून आपल्याला स्वामी मार्ग दाखवत असतात आणि आपल्यावरचं अडचण, संकटी, मोठ्यातले मोठे संकट किंवा आपल्यावर येऊन निघून गेले, हे सुद्धा गोष्टी आपल्या लक्षामध्ये येत नाहीत. ह्यासाठी सांगते की जेवढ्या तुम्ही सेवा करणार ना, तेवढं तुमच्या आयुष्यातली संकटे कमी होणार. सेवा करायची बघा आणि उपाय करायचा आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या अंगणामध्ये जी तुळस असते, ती तुळस आपल्या घराचं संरक्षण करत असते. आणि जेव्हा ह्या तुळशी मातेला आपण गुरुवारी कच्चं दूध अर्पण करायचं असतं बघा. इतर वेळेला आपण तुळशी मातेला जल अर्पण करतो, म्हणजे पाणी अर्पण करतो आणि तिची पूजा करत असतो. पण गुरुवारी आपल्याला न चुकता तुळशी मातेला दूध, कच्चं दूध बरं का, तापवलेलं नाही तर कच्चं दूध आपल्याला नक्कीच अर्पण करायचं आहे आणि तुळशी मातेसुद्धा पूजा करायची आहे. हे पण आपल्याला गुरुवारी करायचं आहे. तुम्ही हे सर्व जर घरामध्ये केलं ना, तर गुरूंचा म्हणजे स्वामींचा एक कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहतो बघा. ह्यासाठी तुम्हाला मी सांगते, गुरुबळ मजबूत होत जातं आपलं. आता अजून आपण गुरुवारी काय करू शकतो, तर बघा गुरुवारी तुम्हाला करायचं तर बघा, दर गुरुवारी म्हणजे प्रत्येक गुरुवारी आपल्या जवळपास जे केंद्र असतं बघा, ज्या केंद्रामध्ये आपल्या स्वामी महाराजांची आरती असते, त्या आरतीला तुम्ही 6 वाजता प्रत्येक गुरुवारी नक्की उपस्थित राहावा. तुम्ही वेळात वेळ काढून ना 6 वाजता उपस्थित राहावा आरतीला. कारण आरतीला जी व्यक्ती उपस्थित राहते ना, तिच्या आयुष्यामध्ये अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होतात बघा. आता हे कशासाठी म्हटलं मी, तर खूप असे स्वामीभक्त होते, म्हणजे काही स्वामीभक्त असे होते की ते स्वामींची पोथी वाचन, पूजा वगैरे सर्व घरामध्ये करायचे, पण ते स्वामींची आरतीच करत नव्हते, कारण त्यांच्याकडे वेळ नसायचा उपस्थित राहायला. पण जसं ते स्वामींच्या आरतीला उपस्थित राहू लागले, तसे त्यांचे प्रश्न हे मार्गी लागले. त्यांनी हाती घेतलेल्या कामामध्ये सुद्धा त्यांना यश येऊ लागलं आणि स्वामींचा एक कृपाआशीर्वाद त्यांना मिळाला. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की स्वामींच्या आरतीमध्ये प्रचंड अशी शक्ती आहे. यासाठी प्रत्येक गुरुवारी प्रत्येक स्वामी भक्तानं 6च्या आरतीला स्वामींच्या केंद्रामध्ये नक्कीच जावा आणि नक्कीच तुम्ही आरतीचा लाभ घेत जावा. तर हे तुम्हाला सर्व सांगितलं. तर आता आपल्याला अजून काय करायचं आहे, तर तुम्ही केंद्रामध्ये, मठामध्ये जर गुरुवारी गेला ना, तर गुरुवारी ना तुम्हाला जाताना ना पिवळ्या रंगाचा पदार्थ, म्हणजे पिवळ्या रंगाची वस्तू किंवा पिवळ्या रंगाचा पदार्थ, म्हणजे पिवळी बर्फी, पिवळ्या रंगाची केळं किंवा लाडू, बेसनाचा लाडू, असे जे पिवळ्या रंगाचे जे पदार्थ असतात, त्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आता तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये, मठामध्ये जर गेला, तर जाताना तुम्ही बेसनाचे लाडू घेऊन जाऊ शकता किंवा केळी घेऊन जाऊ शकता. पिवळ्या रंगाच्या पदार्थाचा तुम्ही नैवेद्य अर्पण करा स्वामींना केंद्रामध्ये आणि येणाऱ्या जाणाऱ्या भाविक भक्तांना सुद्धा तुम्ही तो प्रसाद म्हणून देऊ शकता. आता काहींच्या भागामध्ये, म्हणजे काहींच्या साईडला कसं असतं, केंद्र, मठ हे जवळच नसतात बघा. त्यामुळं त्यांना मठामध्ये, केंद्रामध्ये जाण्याची इच्छा असून सुद्धा जाता येत नाही, कारण जवळ नसते. तर अशा व्यक्तीने काय करायचं, अशा व्यक्तीने तुम्ही तुमच्या जवळ जे पण मंदिर असेल बघा, त्या मंदिरामध्ये जावा आणि पिवळ्या रंगाच्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण करा. तुम्हाला नक्कीच स्वामींचा आशीर्वाद मिळेल. आणि गुरुग्रह मजबूत होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा असतो. ज्यांचा गुरुग्रह खराब असतो त्यांनी जर हा उपाय केला तर त्यांचा गुरुग्रहसुद्धा मजबूत होतो आणि त्यांना प्रत्येक कामामध्ये यश येतं बघा. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जी माहिती दिली की गुरुवारी प्रत्येक स्वामी भक्तांना आपल्या घरामध्ये हे उपाय करायचे असतात, ह्या सेवा करायच्या असतात, त्या नक्की करा. तुम्हाला स्वामी सेवेचा अनुभव नक्कीच येईल आणि स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांना मिळेल, तुमच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला. तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, लाईक करा, हाईप करा आणि चॅनलवर जर नवीन असाल ना, तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.